नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे रस्ते खंदून ठेवले आहेत त्यामध्ये निष्पाप लोकांचा जो आहे तो मृत्यू होतो आहे आणि त्यावरूनच नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि थेट आता महापौरांच्या दालनामध्ये जे आहेत ते या ठिकाणी मृत व्यक्तींचे जे फोटोज आहेत ते या ठिकाणी घेऊन जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र आपण जर बघितलं तर महापौर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाही आहे, त्यांची खुर्ची जी आहे ती आता या ठिकाणी रिकामी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते आहेत। काय सांगाल आपण? या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आणि एकंदरीतच सर्व उभाठा जी आहे ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं? खरं तर आज आपण बघतोय की ह्या आंदोलनाच्या मार्फत आज आम्ही महापौरांना, आयुक्तांना आणि प्रशासकाला असा आम्ही आदेश आणि हे देतो आहे की यानंतर जर आमचे कुठलंही काम जर एका फोनवर किंवा याच्यावर झाले नाही तर आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तोंडाला काळं फासण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत। कारण जे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे जे कामं चालली आहे, अख्खं नाशिक खोदून ठेवलेलं आहे, सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत। अधिकाऱ्यांना 10 वेळा फोन करून सुद्धा संबंधित अधिकारी त्या ठिकाणी लक्ष देत नाही, कोणी फील्डवर उतरत नाही, कोणाचंही लक्ष राहिलेलं नाहीये। असा कुंभमेळा नाशिककर पहिल्यांदा बघत आहे। एवढे 4 लोकांचे बळी गेलेले आहेत, आता काय पाचव्या नागरिकच्या बळीची कोणी वाट बघताय का? आणि इथं जर बळी झाला तरी आता अशी परिस्थिती आहे की महानगरपालिकेत द्यायचं, कोणी 5, कोणी 10, कोणी 3 लाख रुपये घेऊन जायचं। म्हणजे आता नागरिकांचे जे सर्वसामान्यांचे बळी आता अशा लाखावर विकताय का इथं? आणि हे जे परराज्य दुसऱ्या देशातले जे कॉन्ट्रॅक्टर आपल्या नाशिकमध्ये आणून ठेवले आहेत त्यामुळे एवढा सगळा गोंधळ झालेला आहे। कारण परराज्यातल्या ठेकेदारांना यांना काही आपल्या नाशिकशी घेणं देणं नाहीये। म्हणून आपलं जे कुंभमेळ्याचं काम आहे हे नियोजन शून्य आहे, याच्यात काही तथ्य नाहीये। नक्कीच आपण जर बघितलं तर आता खरं तर जे मृत्यू झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला जो आहे तो अद्यापही प्रशासनाकडून खरं तर मिळाला नाही। याबाबत आपण या सर्व संदर्भात महापौरांकडे जी आहे ती काही मागणी करणार आहात? मागणी तर नक्कीच करणार आहे, पण केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत ही 5 लाख रुपये आणि नाशिक महानगरपालिकेने 10 लाख रुपये केली। म्हणजे नाशिककरांचा जीव हा फक्त 10 लाखाचा आहे। पण यासाठी उलट त्यांनी जर का नियोजन केलं असतं, वेळेत सगळी कामं केली असती तर आज या 5 घरातील जे सदस्य आहेत त्यांना पोरकं व्हावं नसतं लागलं। आणि आमचा आरोप आहे यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलली नाही। वारंवार महापौरांनी रुलिंग देऊन देखील खड्डेमुक्त नाशिक करण्यात आला नाही, पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला नाही। सर्वसामान्यांना, नाशिककरांना वारंवार वेठीस धरल्या जात आहे। 2017 पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, 4 वर्ष प्रशासक होतं। या सगळ्या कार्यकाळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे, जी काही मनमानी चालली आहे ती कंटिन्यू गेल्या 6 महिन्यापासून निवडणूक झाली। आम्ही सर्व नाशिककर अनुभवतोय, विरोधी पक्षातले सर्व नगरसेवक अनुभवतोय। आज विरोधी पक्ष नेता सभागृहामध्ये नाही, सभागृह नेता सभागृहामध्ये नाही, स्वीकृत नगरसेवक द्यायचे असतील, इतर समित्या करायच्या असतील ते सुद्धा नाही। आणि जे नियोजन पावसाळ्याच्या अगोदर सर्वांनी करायला पाहिजे होतं ते नियोजन आज देखील झालेलं नाही। पावसाळ्यापूर्वी जे नियोजन करण्यासाठी सप्लाय, खडी मुरुमचे जे कामं करायला पाहिजे होती ती कामं केली नाही, डागडुजी केली नाही। आज वाटेल तिथे खड्डे खोदून ठेवले आहेत। सर्वसामान्यांना जीव मुठीत ठेवून या ठिकाणी नाशिकमध्ये वावरावं लागतंय। हे सर्व हे मनमानी चालली आहे, ही दादागिरी चालली आहे, ही कदापि नाशिककर खपवून घेणार नाही। नक्कीच गेल्या 15 वर्षापासून नंदिनी नदीचं पाणी जे नागरिकांच्या घरात शिरत आहे याला कारणीभूत फक्त आणि फक्त आपलं प्रशासक, आपले आयुक्त, आपला महापौर आहे। कारण गॅबियन वॉलचं इतक्या दिवसापासून मागणी आहे पण याच्याकडे अजूनही कोणी लक्ष दिलेलं नाहीये। आणि जे पावसाळ्यापूर्वीचे जे ड्रेनेज क्लीन व्हायला पाहिजे होते ते सुद्धा कामं झालेली नाहीये। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता संपूर्ण उद्धव ठाकरेचा गट जो आहे तो आता या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी महापौर यांच्या दालनामध्येच त्यांनी जे आहे ते खरं तर आंदोलन छेडलं होतं। मात्र या ठिकाणी महापौर नसल्याने ते देखील या ठिकाणाहून आता परत जाताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। आणि नाशिकमध्ये आता या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खंदून ठेवलेले हे जे रस्ते आहेत यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जे आहेत ते बळी गेलेले आहेत। आणि यामध्येच आता प्रशासनाकडून काय सतर्कता इशारा जो आहे तो नागरिकांना खरं तर देण्यात आला होता। मात्र आता काय काळजी प्रशासनाकडून घेण्यात येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वैभव उगे, LS मराठी, नाशिक।